आपल्या सर्वांचे दुसरे लोकप्रिय खासदार ज्यांना आपण तळ हाताच्या फोडासारखं जपून निवडूनच आणलं ते बजरंग बाप्पा। आपले तरुण तुर्क नेते आणि जिल्ह्याचे अध्यक्ष विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार संदीप भैया क्षीरसागर, युवकांचं राज्याचं नेतृत्व करत असणारे आमचे मित्र मेहबूब भाई शेख, आपल्या जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय उषाताई दराडे, विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील गव्हाणेजी, शेती विभागाच्या आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा पूजाताई मोरे, आपल्या जिल्ह्याच्या लढवय्या नेत्या सुशीलाताई मोराळे, माजलगावचे माजी आमदार आणि आमचे पितृतुल्य असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय राधाकृष्ण होके पाटील साहेब, महिलांच्या अध्यक्षा संजीवनी देशमुख, गंगाभीषणजी थावरे, आमचे स्नेही आदरणीय नारायणरावजी डग, ॲडव्होकेट महादेव जाधव, श्री दयानंद स्वामी प्रदेश चिटणीस, कचरू खळगेजी, माजी नगराध्यक्ष शेख मंजूरभाई, श्री काटे साहेब, या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट महादेव जाधव, साहिलभाई चाऊस, प्राध्यापक ईश्वर मुंडे, अरुण इंगळे, मनोज फरके, माधव जाधव, प्राध्यापक श्रीहरी काळे, विश्वंभर धावरे, उपस्थित सगळेच बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, आज मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की शिवस्वराज्य या नावाने आपण जी यात्रा सुरू केलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपतींना अभिप्रेत असलेलं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य आणि त्या पद्धतीचं सरकार खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित आहे। आपण छत्रपतींचं राज्य म्हणजे काय समजतो? पहिलं नाव येतं छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर रयतेचे राजे, दुसरं अशा पद्धतीचं वर्णन असतं की 18 पगड 12 बलुतेदारांना घेऊन चालणारे राजे म्हणजे शिवछत्रपती, न्याय देणारे राजे म्हणजे शिवछत्रपती। आणि त्यामुळे मला म्हणायचं की छत्रपतींच्या या विचारांवर आपल्याला आपली महाविकास आघाडी सुद्धा याच विचारांवर आणायची आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, शिवस्वराज्य यात्रेचे महत्त्व सांगितल्यानंतर मी आपल्याला एवढंच सांगेन की याची गरज का पडली? याची गरज यासाठी पडली की महायुतीमध्ये सध्या जे विळा भोपळ्यांचं जे एकत्र सरकार निर्माण केलेलं आहे ते सरकार जर आपण बघितलं तर कुठेही नैतिकतेला धरून नाही, नीतिमत्तेला धरून नाही, कुठल्याही परिस्थितीत तात्विकतेला धरून नाही, पारदर्शकतेला धरून नाही, अशा पद्धतीचं हे महायुतीचं राज्य आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। सुप्रियाताईंनी अनेक भाषणांमध्ये खूप छान पैकी वर्णन केलं की हे सुडाचं राजकारण कसे करतात, हे राजकारणाचा सत्तेचा दुरुपयोग कसा करतात, तर वेगवेगळ्या देशस्तरावरच्या संस्था त्याचा गैरवापर करून लोकांना त्या ठिकाणी भीती दाखवण्याचं काम केलं जातं। इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, ईडी असेल, यांचा धाक दाखवला जातो आणि सध्याच्या सरकारला त्या बऱ्याचदा असं सांगतात की हे एमबीबीएस सरकार आहे। एमबीबीएस म्हणजे काय? पहिलं एम म्हणजे महागाई, बी म्हणजे बेरोजगारी, दुसरं बी म्हणजे
भ्रष्टाचार आणि यस म्हणजे सरकार. हे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी असलेले हे सध्याचं सरकार आहे आणि त्यामुळे या सरकारला हटवण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आदरणीय पवार साहेबांनी 10 जून 1999 ला स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली, पक्ष काढला, घड्याळ चिन्ह काढलं. हे कुटील कारस्थान जर कुणी केलं असेल तर ते या भाजपच्या पक्षाने केले. शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना फोडली, त्यांचं शिवधनुष्य काढलं. हे कुटील कारस्थान कुणी केलं असेल तर ते सुद्धा भाजपने केले. आणि म्हणून अशा या फोडाफोडी करणाऱ्या आणि अशा या अनैतिक नीतिमत्ता सोडून, तात्विकता सोडून राजकारण करणाऱ्या या महायुतीला आपल्याला हद्दपार केलं पाहिजे. आणि त्यासाठी उद्याच्या काळात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाला ताकद दिली पाहिजे अशी कळकळीची विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो. मित्रांनो, आपण सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं तर कशा पद्धतीनं चांगलं काम होतं हे बजरंग बाप्पाच्या यशाने आपल्याला लक्षात आलेलं आहे. या सरकारमध्ये आज आपण बघितलं तर आपण बघाल तर कर्जबाजारीपणा खूप वाढलेला आहे. आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो त्यावेळी राज्यावर 2,80,000 कोटीचं कर्ज होतं. आता हे कर्ज जवळजवळ 8 लाख कोटीपर्यंत गेलंय. तिप्पट कर्ज वाढलंय, तिप्पट आपल्या राज्यावर. व्याजाचा बोजा प्रचंड वाढलेला आहे. विकासाला यांच्याजवळ पैसे राहिलेले नाहीयेत. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे की हे फक्त मतांचं राजकारण करण्याचं काम सध्या करताय. आपण जर बघितलं, आमच्या तरुणाईमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल तर हाताला काम द्या. अहो, शिकलेले BA, BCom, MA, डिप्लोमा, इंजिनिअरिंग झालेले तरुण मुलं, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. ह्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी तात्कालीन सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी प्रयत्न करून बरेच मोठे मोठे उद्योग आपल्या राज्यामध्ये आणले. 4 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणली. पण 17 मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून काढून घेऊन गुजरातला हलवण्यात आले. आणि म्हणून जर गुजरातला आपले हे प्रकल्प हलवल्यामुळे परिणाम काय होणार तर परिणाम होणार आपल्या सुशिक्षित लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं नोंद आपण निश्चित प्रकारे लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, यांच्या काळात ह्या ज्या काही आपण बघितलं, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, या सोसायट्या आज एवढ्या मोठ्या पद्धतीने स्थापन झाल्या. केंद्रातल्या सहकार खात्यांनी स्थापन केलेल्या या सोसायट्या आहेत. यामध्ये ज्ञानगंगा नावाची, ज्ञानराधा नावाची सुद्धा आपली इथली बँक आहे. मला तुम्ही सांगा, ज्ञानराधाच्या बँकेमध्ये किती कोटी आहेत? तुमच्या जिल्ह्यातले आपले सगळे माहिती आहे. 3,700 कोटी आहेत. 3,700 कोटी रुपये बँकेत असणाऱ्या या सहकारी पतसंस्थेने आज 100% पैसे आज धोक्यात आलेले आहेत. मी स्वतः यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा मोर्चा काढला, मोठं आंदोलन केलं की आमच्या कष्टाने कमवलेल्या पैशाला गुंतवणूक या बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपाने केल्यानंतर आज आपले हे बँकेचे लोक आपल्याला परतफेड का करत नाहीत आमची ठेवी. आणि म्हणून ह्या सगळ्या बघ्याची भूमिका घेणारे हे सरकार आहे. आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवला, लक्षवेधी सूचना आणली, पण तुम्हाला सांगतो यांनी एक ओळीचं उत्तर दिलं की राज्य सरकारच्या हातामध्ये ह्या सगळ्या संस्था नाहीत, कारण या संस्था केंद्रामध्ये नोंदवलेल्या आहेत. हे काय उत्तर झालं? आज आपल्या भागातले, राज्यातले लोक आहेत आणि दुर्दैवाने हे त्याच्याकडे कानाडोळा करण्याचं काम
हे सध्याचं सरकार करतंय. आणि म्हणून जे सरकार आपलं काळजी घेत नाही त्याला जागा दाखवून देण्याचं काम बीडच्या जागरूक जनतेने, माजलगावच्या जागरूक जनतेने केलेच पाहिजे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आलेलो. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून मित्रांनो काम करा. मी 2 मुद्दे फक्त सांगणार आहे. मला तुम्ही खरं खरं सांगा, अनुदान तुम्ही इकडच्या तीरावर आहेत गोदावरीच्या आणि मी पलीकडच्या तीरावर आहे, एवढाच फरक आहे. मला तुम्ही सांगा, अनुदानाचे आजही व्हीके नंबर झालाय, KYC झाली तरी सुद्धा अजूनही 30-40% लोकांना अजूनही पैसे आलेले नाहीत. खरं आहे का खोटं आहे? 2 वर्ष झाले अजून पैसे आलेले नाही. हे सगळे वेगवेगळ्या बोगस घोषणा आणि बोगस योजना काढतायत, पण तुमचे आमचे हक्काचे पैसे अजून आलेले नाही. मला दुसरं सांगायचं अजून एक, PM किसान योजना, मी आमच्या खासदार अमोलदादांना सांगेल, PM किसान योजनेचे इथं हात वर करून सांगा 6 महिने झाले PM किसान योजनेचे पैसे आलेले नाहीत. हे पण खरं आहे का खोटं आहे? जे आपल्याला पैसे येतात दर 3 महिन्यांनी, 6 महिने झाले पैसे आलेले नाहीत. CM किसानचे नाही, PM किसानचे नाही, आणि घोषणांवर घोषणा चालल्यात. पुढे घोषणा करायच्या मागचं भुईसपाट अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे फक्त तुमच्या मतांवर डोळा ठेवून ह्या सगळ्या फसव्या घोषणा करण्याचं काम चाललेलं आहे. अलीकडच्या काळात यांनी काही अजून एक नवीन घोषणा केली. काय सांगितलं? आम्ही सोयाबीनला आणि कपाशीला माग कमी भाव बसला म्हणून आम्ही काही 4-5 हजार रुपये हेक्टरला अनुदान देणार. कुणाला देणार? ज्यांनी पीक पाहणी केलेली असेल त्यांना. बऱ्याच लोकांनी त्या काळात पीक पाहणी त्यांची नोंद झालेली नाही. आज असे सगळे लोक वंचित आहेत, त्यांना ते 5,000 रुपयाचं अनुदान मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला आवाज उठवला पाहिजे की पीक पाहणी हे जरी काही असलं तरी आपल्याकडे ना नेट चालतं ना त्यावेळेस काही परिस्थिती असते. म्हणून पीक पाहणीचं बाजूला ठेवून आम्हाला सरसकट सोयाबीन आणि कापसाला भाव 5,000 रुपयाचा ज्यांचा असेल त्यांना मिळालं पाहिजे. हा सुद्धा आवाज आम्ही उचलला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. पीक पाहणीचं लक्षात ठेवा, अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत ते लक्षात ठेवा, PM किसानचे पैसे मिळाले नाहीत ते लक्षात ठेवा. या सरकारने घोषणा केल्या होत्या की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही कापसाला 10,000 रुपये भाव देऊ, आम्ही सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. पण या सरकारने, हे सरकार आल्यानंतर आज काहीही बघत नाहीये. आणि म्हणून हे सरकार रयतेचं काळजी करणारं सरकार नाहीये, शेतीची काळजी करणारं सरकार नाहीये. म्हणून या सरकारला उलथून टाकलं पाहिजे. आज माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की इथं अनेक लोक हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना चांगली मोड बांधावी लागणार आहे. अनेक दिग्गज नेते मंचावर बसलेले आहेत. आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय राधाकृष्ण पाटील, होके पाटील साहेब आमदार होते, ज्येष्ठ आहेत, बेदाग आहेत, कुठल्याही परिस्थितीत त्यांचा काही जे काय असतं खणखणीत काम असतं स्पष्ट बघतात. प्रश्न एवढाच आहे, त्यांच्या काळातही ते सातत्याने सुखात दुःखात अडीअडचणीत राहत असतात. माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की आपल्या सगळ्यांनी इथं जे कोणी इच्छुक असतील, नारायणराव असतील, थावरे साहेब आहेत, शेख मंजूरजी आहेत, आमचे काटे साहेब आहेत, बरीचशी मंडळी आहे. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की बाबांनो, सगळ्यांनी एक जीवानी राहा. आपले हेडमास्टर सध्याचे जे काही राज्याचं हेडमास्टर की करतात ते जयंत पाटील साहेब, हे सगळ्यांची व्यवस्थितपणे मोजमाप करून राईट निर्णयापर्यंत येतील. पण जो काही निर्णय होईल त्याला खंबीरपणे स्वीकारून आपलं सीट निवडून आणलं पाहिजे, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घेण्याची गरज. ज्या पद्धतीनं बजरंग बाप्पाला निवडून देण्याचं काम अत्यंत जागरूकपणे बीडच्या जिल्ह्यातल्या लोकांनी केलं, तिकीट देण्याच्या भूमिकेत जसं बजरंग बाप्पांनी सांगितलं आम्ही जरूर भूमिका बजावली. ते आलते माझ्याकडे इथेनॉलसाठी, पण म्हणलं इथेनॉलचं होत राहील जरा, हे आमच्या बीडला काय करायचं सांगा, लोकसभेला उमेदवार नाही. मग म्हणे ते जरा ते बघू आपण, मला जरा
असं करायचंय तसं करायचं. म्हणलं ते सगळं बाजूला ठेवा, अगोदर हे सांगा काय करायचं. त्यांना जरा जिथं घेऊन जायचं तिथं घेऊन गेलो जरा व्यवस्थित, आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मला एवढंच सांगायचं मित्रांनो, ठरवलं राईट. हे बघा, आपल्याला स्ट्राईक रेट चांगला करायचा. पवार साहेबांचं आज देशात नाव काय झालं की 10 पैकी 8, 80% गुण मिळवले. स्ट्राईक रेट चांगला आहे. आता तो स्ट्राईक रेट आपल्याला विधानसभेत सुद्धा असला पाहिजे, आणि त्यासाठी जेवढे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेईल त्यामध्ये अशाच पद्धतीचा निकाल आपल्याला लागला पाहिजे. आणि ते करण्यासाठी जरा सगळ्यांनी सहकार्याची भूमिका केली पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की इथले जे म्हणून प्रश्न असतील, इथं MIDC वाढवायची, विकास करायचा, त्यातून रोजगार निर्माण करायचा, पाण्याचा प्रश्न आहे. आम्ही बॅरेजेस भरण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. जायकवाडीमध्ये वरच्या भागातून पाणी आलं पाहिजे. नाशिक नगरने आमच्या हक्काचं पाणी घेतलं नाही पाहिजे. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. यासाठी लढा देण्याचं काम सुद्धा राजेश भाईंनी नेहमी केलंय, आणि त्यातून सुद्धा तुमचे बॅरेजेस भरण्याचं काम सुद्धा आम्ही नेहमी केलंय. बजरंग बाप्पांनी सांगितलं त्या पद्धतीनं चांगल्या संस्था चालवतो, चांगले भाव देतो. हा एक चांगल्या पद्धतीची दिशादर्शक काम आहे, आम्ही करतो. आणि त्यामुळे पवार साहेबांचे संस्कार, पवार साहेबांचं मार्गदर्शन हे पवार साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमी असतं. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर निश्चित प्रकारे आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेगे, आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे मतभेद बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी एकीनं काम करा. आणि आपल्या विधानसभा यामध्ये सर्वांनी सांगितलं की बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, पवार साहेबांचा बालेकिल्ला आहे. हे विधानसभेमधल्या निकालातून सिद्ध करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.